तिथे जर ओबीसी आरक्षण नसतं लागू झालं तर फार मोठा नुकसान किंवा फटका ओबीसींना बसला असता. कोर्टाने काय म्हटलंय, मेरिट आम्ही तपासलेलं नाही, ते आम्ही आता नंतर तपासणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 150 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा आरक्षण मागितलं तेव्हा त्यांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली होती की सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 450 जाती जमाती याच्यामध्ये आहेत. नमस्कार, मी भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये बाटिया अहवालाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय, ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत प्राध्यापक हरी नरके सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. सर, खरं तर अनेक दिवसांचा हा प्रश्न होता, या प्रश्नामुळे निवडणुका थांबल्या होत्या आणि आज या प्रश्नाचा मार्ग मोकळा झालाय, सुप्रीम कोर्टामध्ये मान्यता मिळाली. मला पहिली तुमची प्रतिक्रिया हवी, राजकीय विश्लेषक म्हणून काय वाटतं? 4 मार्च 2021ला पहिल्यांदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रोखलं होतं. आता जवळजवळ 1.5 वर्ष या घटनेला होईल. त्यामुळे मधल्या काळामध्ये आपण म्हणाला तसं अनेक पंचायत राज्यामधल्या निवडणुका ह्या ओबीसी शून्य आरक्षणाच्या जोरावर केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचं, आणि ओबीसी म्हणत असलो आपण तरी घटनेमध्ये या वर्गाला बीसीसी म्हटलेलं आहे, सिटीजन्स ऑफ बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे याच्यामध्ये भटके विमुक्त येतात, याच्यामध्ये सगळे विशेष मागास प्रवर्ग येतात आणि याच्यामध्ये ओबीसी पण येतात. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 450 जाती जमाती याच्यामध्ये आहेत. त्यांचं आरक्षण शून्य झालं होतं आणि आज सर्वोच्च न्यायालयाने हा जो समर्पित आयोगाचा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये इम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट केलेली आहे, त्याची गुणवत्ता न तपासता आज त्याला अंतरिम मान्यता दिली आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्यायला परवानगी दिली. याचा मला आनंद वाटतो. मी या निकालाचं स्वागत करतो. आणि आताशी पहिली पायरी पडलेली आहे, मात्र अजूनही या अहवालाची गुणवत्ता जी आहे ती तपासली जाणार आहे आणि त्याच्यानंतर अंतिमतः याचा निर्णय होणार आहे. पण पहिलं पाऊल स्वागतार्ह आहे. सर, बाटिया आयोगाचा अहवाल सादर झाला, नक्की काय काय युक्तिवाद झाला यामध्ये? असं आहे की गेल्या वर्षी मी म्हणालो तसं 1.5 वर्षापूर्वी जवळजवळ जेव्हा मार्चमध्ये हे आरक्षण गेलं, त्याच्यानंतर वर्षभराने भाटियाचं जयंतकुमार भाटिया जे माजी मुख्य सचिव होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नियुक्त केला गेला. पण त्या आयोगाला सुरुवातीला 3 महिने आणि नंतर आणखीन 1 महिना मुदतवाढ दिली गेली. त्यांनी जी आकडेवारी जमा केली त्याच्यामध्ये 2 अतिशय गंभीर चुका झालेल्या आहेत. एक त्यातला खोडसाळपणा असा आहे की जी 52% लोकसंख्या ओबीसीची 1931च्या जनगणनेच्या आधारे कालेलकर आयोगाने, मंडल आयोगाने, देशमुख कमिटीने, स्टेट कमिशन्स आणि सेंट्रल कमिशन्सनी मान्य केलेली होती, त्या सत्य म्हणून प्रस्थापित झालेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीला भाटियाने छेद दिला आणि ती 37% एवढी एकदम 15% खाली आणली. तर ही एक फार गंभीर चूक आहे, कारण याच्यामुळे ओबीसीचं पुढच्या काळामध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. पण हा एक मुद्दा. दुसरं, भाटिया हे मुळात कल्याणकारी राज्य, सामाजिक न्याय, ओबीसी आरक्षण या कल्पनाच मान्य नसलेले ग्रस्त होते. त्यामुळे हे आरक्षण कसं घालवता येईल, मग निदान ही आकडेवारी कमीत कमी कशी करता येईल, याच्यासाठी सगळ्या प्रकारची षडयंत्र केली गेली. मी स्वतः त्या आयोगाशी बोललेलो आहे, त्या आयोगामध्ये मी साक्ष दिलेली आहे आणि त्याच्यासंबंधीचे सगळे पुरावे मी वेळोवेळी पुढे आणेन. पण त्या आयोगामध्ये महेश झगडे यांच्यासारखे प्रधान सचिव पदावरून निवृत्त झालेले अतिशय कमिटेड, समर्पित अशा प्रकारचे स्वच्छ अधिकारी होते आणि त्यांनी आग्रह धरल्याच्या नंतर बाटियांची बरीचशी कारस्थानं त्याला रोख लागली आणि म्हणून ती 37% तरी आकडेवारी दाखवली गेली. पण मुख्य फरक काय आहे तर भाग्यश्री, आतापर्यंत आरक्षण हे ओबीसीनं 27% सरसकट दिलं जायचं. आता मात्र 28,000 ग्रामपंचायतीमध्ये तो आकडा प्रत्येकी वेगवेगळा असणार आहे. 27 महानगरपालिकांमध्ये तो वेगळा असणार आहे, जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये तो वेगळा असणार आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ब्लॉक निहाय म्हणजे प्रत्येक युनिट प्रमाणे आरक्षण वेगळं असावं असं म्हटलं होतं. त्यामुळे आता पालघर जिल्हा असेल, नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, इथे ओबीसीचं आरक्षण 0% असणार आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये जिथे 50%च्या आत राहायचं आहे आणि ओबीसीची संख्या चांगली आहे आणि SC STची जी आहे ती समजा 20% आहे, तर तिथे मात्र ते 27 किंवा त्या प्रमाणात मिळू शकेल. पण एक मुख्य फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणासाठी जे मागासलेपणाचे निकष आहेत ते आणि राजकीय मागासलेपण वेगळं आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जे निकष आहेत हे
पूर्णपणाने वेगळ्या प्रकारचे निकष लावून याचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे सामाजिक म्हणजे ज्याला आपण सरकारी नोकऱ्या म्हणतो ते आणि शिक्षणातलं आरक्षण जे आहे त्याच्याशी याचा मेळ घालून काही गल्लत मंडळी करत असतील तर त्याची मला असं वाटतं की आवश्यकता नाही किंवा ते बरोबर नाही, कारण या पूर्ण दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर, आता या राजकीय आरक्षणाचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? काय होतं बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 150 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा आरक्षण मागितलं तेव्हा त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. म्हणजे राजकीय सत्ता ही जागृतीचं सगळ्यात महत्त्वाचं मूळ असतं. डॉक्टर आंबेडकर त्यामुळेच असं म्हणाले होते की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. आणि म्हणून राजकीय सत्ता जेव्हा पंचायत राज्यामध्ये म्हणजे महापालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदांमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये मिळते त्यातनं कार्यकर्ते तयार होतात. एक प्रकारचं राजकीय प्रशिक्षण होतं. सत्ता काय असते, अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने तुम्हाला वागावं लागतं, काय प्रकारे कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात, हे सगळं शिक्षण झाल्यामुळे मग विधानसभेसाठी मग लोकसभेसाठी कार्यकर्ते तयार होतात. की शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी पैसा लागतो, निधी लागतो आणि तो सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिला पाहिजे. याच्यासाठी राजकीय दबाव लागतो आणि म्हणून राजकीय आरक्षण जे पंचायत राज्यापुरतंच आहे आणि ते फक्त 94 साली आलं, म्हणजे 25 वर्ष झाली आहेत. पण त्यातनं तयार झालेले जे कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते एक प्रकारे त्यांच्या मागे ग्रामपंचायतीचं जरी सदस्य म्हटलं तर त्याच्या मागे 100-200 मतदार असतात. त्यामुळे ही माणसं पॉवरफुल असतात आणि देशातलं आरक्षण गेलं होतं. 11 लाख ओबीसी घरी बसले होते. आज असं आहे की कमीत कमी 100 मतदार जरी या प्रत्येकाच्या मागे म्हटलं तरी काही कोटींमध्ये मतदार याच्या मागे आहेत. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की प्रशिक्षण बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त जो सामाजिक विकास, शैक्षणिक विकास आणि मला स्वतःला असं वाटतं की ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो, कल्याणकारी राज्याची प्रस्थापना म्हणतो, त्याचा रस्ता खुला होतो. सर, खरं तर आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा जरी सुटला असला तरी ओबीसींची जनगणना होणं त्याची मागणी होतीये, ही आता करणं शक्य आहे का? अगदी खरं आहे. बघा, इंग्रज इथं आले आणि त्यांनी काय केलं तर भारत समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा 150 वर्षापूर्वी 1871-72ला पहिली जनगणना त्यांनी केली आणि मग दर 10 वर्षांनी ते करायला लागले. हे का असतं तर आपल्याला ज्या समाजासाठी काम करायचं आहे त्याची परिस्थिती समजावून घेणं. किती शिकलेले आहेत, किती बेरोजगार आहेत, किती लोकांना घरं आहेत, किती लोकांचं आरोग्य चांगलं आहे, हे कळल्याशिवाय तुम्हाला त्याच्यासाठी योजना आखता येत नाही, त्याच्यासाठी निधी देता येत नाही. आणि म्हणून ब्रिटिशांनी ही जी पद्धत सुरू केली ती स्वातंत्र्यानंतर सुद्धा कायम आहे. आजही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची आपण दर 10 वर्षांनी जी जनगणना होते त्याच्यामध्ये स्वतंत्र जनगणना करतो आणि त्याच्या आधारे योजना आखतो, निधी देतो. हीच पद्धत 90 साली व्ही.पी. सिंगांनी मंडळाला लागू केल्यानंतर सुरू व्हायला पाहिजे होती ओबीसींच्या बाबतीत, पण ती यानं त्या कारणाने झाली नाही. आणि मग 2011 साली जेव्हा पहिल्यांदा कृष्णमूर्ती निकाल ओबीसीच्या विरोधात आला, या पंचायत राज्याच्या विरोधात आला, तेव्हा आपण मागणी करून ही जनगणना करायला लावली आणि त्याला सेक म्हणतात, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011. 5,000 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झाला. पण ती आकडेवारी तयार होईपर्यंत मोदी सरकार आलं आणि मोदी सरकार गेली 8 वर्ष ती आकडेवारी देत नाही आहे. आता साधा घटनात्मक मुद्दा असा आहे की कोणी जर असं म्हणत असेल की हरी नरके तुमचं वजन किती, माझं मत वेगळं असेल आणि समोरच्याचं मत वेगळं असेल तर त्याच्यावर दूध का दूध, पाणी का पाणी करण्याचा सोपा उपाय वजन काट्यावर उभं करावं. मग वजन काट्यावर उभं केलं की कळतं खरं वजन किती आहे. तसं जनगणना हाच प्रभावी आणि रामबाण उपाय आहे, कारण तो केल्याशिवाय लोकसंख्या कमी आहे का जास्त आहे. कारण आत्तापर्यंत 31 सालचा आधार आपण घेत होतो. 31 साली पाकिस्तान वेगळा नव्हता, बांगलादेश वेगळा नव्हता, गावांची रचना वेगळी होती, महाराष्ट्र राज्यही तेव्हा नव्हतं, मुंबई प्रांत होता. आता एक चित्र बदललेलं आहे. दुसरं, 31 साली ओबीसी म्हणून ज्यांना मान्यता होती त्याच्यापेक्षा आता खूप जास्त जाती नव्याने समाविष्ट झालेल्या आहेत. म्हणजे बघा, मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये 94 साली लागू झाला, 23 एप्रिल 94ला, तर 201 जाती होत्या. आता 450 जाती झालेल्या आहेत. मग लोकसंख्या वाढेल का कमी होईल? म्हणजे 31च्या जनगणनेत ती 52% होती आणि आता मात्र भाटिया 37% म्हणत आहेत. ही लबाडी आहे, हा खोडसाळपणा आहे आणि तो जर खोडून काढायचा असेल तर सोपा उपाय आहे जनगणना. आणि म्हणून 2021ची जनगणना कोविडमुळे होऊ शकलेली नाही, ती आता करावी लागणार आहे मोदी सरकारला. तेव्हा वेगळा खर्च न करता, वेगळी यंत्रणा न त्याच्यासाठी वापरता SC, ST, OBC या 3 घटकांची नियमित जनगणनेमध्ये स्वतंत्रपणाने जनगणना झाली पाहिजे, अशी मला स्वतःला मागणी करावीशी वाटते.
सर आता आपण पाहिलं की ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा म्हणजे शिंदे सरकार आला आणि अगदी काही दिवसांमध्येच हा मुद्दा निकाली लागला. अनेक वर्षांपासूनचा हा पेच आहे, म्हणजे अनेक दिवसांपासूनचा पेच आहे. तर कसं बघता याकडे? एक संरक्षण म्हणून ओबीसींना हा निकाल दिलाय की एक ओबीसींना न्याय मिळावा यासाठी दिलेला आहे? कसं बघता याकडे? बघा तुम्ही, आपण थोडंसं अगदी धावतं क्रोनॉलॉजी ज्याला घटनाक्रम म्हणूया तो बघूया. नरसिंहराव असताना ही घटना दुरुस्ती 73 आणि 74 झाली आणि महिलांना आणि ओबीसींना पंचायत राज्यात आरक्षण मिळालं. 94 साली महाराष्ट्रामध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते, काँग्रेसचेच मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यांनी हे लागू केलं. 94लाच याला आव्हान दिलं गेलं आणि 2010 साली सुप्रीम कोर्टाने कृष्णमूर्ती निकालपत्रामध्ये असं म्हटलं की ट्रिपल टेस्ट केली पाहिजे आणि इम्पिरिकल डेटा जमा केला पाहिजे. म्हणून 2011 साली आपण ही जनगणना करवली. आता ती आकडेवारी गेली 8 वर्ष दिली नाही मोदी सरकारने. म्हणून मग इम्पिरिकल डेटा जमा करण्याच्यासाठी भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी सुरू झालेलं ते काम होतं, पण यावर्षीच्या मार्चमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि अहवाल आला तोपर्यंत नवीन सरकार आलं. मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा आरक्षण गेलं होतं विकास किसन गवळी केसमध्ये, तेव्हा पण असं होतं की देवेंद्र फडणवीस सरकार आधी होतं आणि त्याच्यानंतर ठाकरे सरकार आलं होतं. त्यामुळे तेव्हाही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत होते. आता हे काम पूर्ण झालं आणि सादर करताना कोर्टामध्ये मात्र हे सरकार होतं. त्यामुळे आता श्रेयाची लढाई, कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या यशासाठी 100 बाप असतात. त्यामुळे अनेक लोक श्रेय घेणार. मला कोणी काय श्रेय घेईना, पण लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि म्हणून मी असं म्हणतोय की आज राज्यामध्ये ओबीसीचा लाखोंचा बॅकलॉग आहे. तो भरण्याच्या संबंधामध्ये हे सरकार पाऊल उचलणार आहे का? ओबीसी समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपला पैसे नाहीत, त्यामध्ये मुलामुलींना पाठवलं जातं त्याच्यासाठी निधी नाही, आणि हॉस्टेल्स बांधण्यासाठी पैसे नाहीत, अशा प्रकारची कारणं देऊन ओबीसींच्या शिक्षणाची कत्तल होतीये. तो प्रश्न सुटणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये आत्ता मोदी साहेब ओबीसी आहेत, पंतप्रधान ओबीसी आहेत, पण 22 रुपये वर्षाला दरडोई दिले जात आहेत. मला सांगा, महिन्याला ₹1.5 किंवा ₹2.25 याच्यामध्ये कटिंग चहासुद्धा येऊ शकत नाही. याच्यामध्ये कसं शिक्षण, कसं आरोग्य, कसा रोजगार, कसा निवारा? आणि म्हणून माझं साधं मत आहे की आरक्षण ही एक छोटी लढाई आहे. खरी लढाई जी आहे ती सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. विकासाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि विकास करायचा असेल तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, बिजली, सडक, पाणी हे जे कोणी देतील त्यांनी त्याचं श्रेय घ्यावं. मी एवढंच म्हणेन की आत्ता तरी या दोघांनी मिळून प्रयत्न केले असं प्रथमदर्शनी दिसतं आणि एक तटस्थ अभ्यासक म्हणून मी त्या दोघांनाही धन्यवाद देतो. मात्र हे काम पूर्ण झालेलं नाही. इथेच आता जय जयकार करणं, पेढे भरणं आणि उड्या मारणं, ढोल वाजवणं हे पुरेसं नाही. त्याचं कारण त्यातनं दिशाभूल होईल आणि लोकांना वाटेल प्रश्न सुटला. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे? मेरिट आम्ही तपासलेलं नाही, ते आम्ही आता नंतर तपासणार आहोत. त्यामुळे ते पण काम होणार आहे. मध्य प्रदेशचं पण बाकी आहे, गुजरातचं काम सुरू झालं आहे, कर्नाटकचं झालं आहे, उत्तर प्रदेशचं सुरू झालं आहे. अख्ख्या देशाचा प्रश्न आहे. सर, याच प्रश्नाकडे मी येणार होते. इतर राज्यांमध्ये पण हा निकाल लागणार आहे का? याच अहवालानुसार इतर राज्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत? मध्य प्रदेशमध्ये हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचीच आपली मदत घेतली आणि त्यांनी मात्र एक केलं, त्यांनी तातडीने अहवाल तयार केला आणि तो सादर केला. आणि त्यांना पण अशीच मेरिट न तपासता अंतरिम मान्यता, तात्पुरती मान्यता सुप्रीम कोर्टाने दिली आणि तिथे निवडणुका सुरू झाल्या. आपल्याही अहवालाला आत्ता मध्य प्रदेशचा पण आपण आधार घेतला आणि आपला आधीचा अभ्यास आणि आपलाही अहवाल आता त्याच पद्धतीने मंजूर झाला आहे. याच धर्तीवर गुजरात पण आता अहवाल तयार करत आहे, कारण गुजरातच्या लोकांशी माझा सतत संपर्क आहे. आणि उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये जिथे जिथे हा प्रश्न तयार झाला आहे, छत्तीसगडमध्ये आहे, तर तिथेही याच पद्धतीने काम होईल. पण एक साधा मुद्दा आहे, प्रत्येक राज्याने वेगवेगळं काम करणं, आयोग नेमणं, खर्च करणं, पैसे घालवणं हे खरं म्हणजे अनावश्यक आहे. केंद्र सरकारनेच जर का जनगणनेमध्ये एकदाच हे सगळ्या देशाचं करून टाकलं तर वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळं काम करायची गरजच नाही. सगळ्या देशाचा प्रश्न सुटेल. कारण हे आरक्षण आलं कुठून? घटनेतनं आलं. घटना सगळ्या देशाला लागू असते. मग जे आरक्षण घटनेच्या दृष्टीतनं आलं ते टिकवण्यासाठी केंद्र सरकारची पण जबाबदारी आहे.
आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हे इथून पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. सर, इतर काही नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आरक्षणाचा मुद्दा आज समोर आलेला आहे, तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही बदल करावे लागतील का? बघा, तुम्ही ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा जवळ असलेल्या नाशिक, नागपूर, औरंगाबाद ह्या महापालिका खूप मोठ्या महापालिका आहेत, त्यांना आपण मिनी विधानसभा म्हणतो. त्या 14-15 महापालिकांच्या निवडणुका आता आहेत आणि तिथे जर ओबीसी आरक्षण नसतं लागू झालं तर फार मोठा नुकसान किंवा फटका ओबीसींना बसला असता. पण सुदैवाने आता आज त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यामुळे राज्य सरकारला 2 आठवड्यामध्ये पावलं उचलायला सांगितलेली आहेत. मला अशी आशा आहे की निवडणूक आयोग, राज्य सरकार सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचं पालन करेल आणि या आरक्षणासह निवडणुका होतील. मात्र राज्यामध्ये आत्ता गेले 8 दिवस प्रचंड पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे महापुराची परिस्थिती आहे. काही अडचणी आहेत, कारण सरकारने नवीन निर्णय घेतला आहे की अनेक नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आता थेट निवडला जाणार आहे, सरपंच थेट निवडला जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ वॉर्ड रचना आणि ती स्थानिक पातळीवरची जी रचना आहे ती पुन्हा करावी लागेल. पण आता ते प्रश्न जे आहेत ते निवडणूक आयोगाचे आणि सरकारचे आहेत. मला असं वाटतं की त्यांनी बसून सोडवावेत. पण सुप्रीम कोर्टाचा आदेश बंधनकारक असल्यामुळे आत्ता 2 आठवड्यामध्ये हे काम सुरू करावं लागेल. सर, आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सुटलेला आहे, तर याच धर्तीवरती मराठा समाज असेल आणि धनगर समाज असेल यांचाही आरक्षणाचा मुद्दा समोर येतोय, तर त्यांना आरक्षण देणं आता शक्य आहे का? कसं झालं आहे की धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाज महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांमध्ये आहे, म्हणजे जो केंद्रीय यादीमध्ये ओबीसीमध्येच आहे. पण गेली अनेक वर्ष ती मागणी पुढे येते की आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश केला पाहिजे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस मागच्या वेळी जेव्हा 2014 साली सत्तेत आले त्याच्या आधी बारामतीमधल्या एका आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देईन. 5 वर्ष ते होते आणि 5 वर्षामध्ये त्यांनी माझ्या समजुतीने 300 वगैरे कॅबिनेट घेतल्या, पण पहिल्या कॅबिनेटचं काही तिथे मला वाटतं की ते विसरून गेले आणि त्यामुळे ते मिळालं नाही. आजही तो प्रश्न तसाच पडून आहे. पण तो प्रश्न जो आहे तो केंद्र सरकारशी संबंधित आहे, कारण अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीला किंवा जमातीला समाविष्ट करायचं असेल तर सी आयोगाकडे वारंवार आलेला होता. तो आधी खत्री आयोगासमोर होता, त्याच्यानंतर बापट आयोगासमोर होता, त्याच्यानंतर भाटिया आयोग होता किंवा सराफ आयोग होता आणि आत्ता गायकवाड आयोगाने त्या संबंधामध्ये निर्णयसुद्धा घेतला होता. तो निर्णय तुम्हाला माहिती आहे की हायकोर्टाने मंजूर केला पण सुप्रीम कोर्टाने फेटाळला. त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट काय होती माहिती आहे, मोदी सरकारने एक लबाडी अशी केली की हे आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना आणि केंद्राला दोघांनाही होता. पण 2018 साली मराठा आरक्षण नोव्हेंबरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलं आणि त्याच्या 3 महिने आधी ऑगस्टमध्ये राज्य सरकारची ती त्या आरक्षण देण्याच्या ज्या पॉवर्स आहेत त्याच मोदींनी 102व्या घटनादुरुस्तीने काढून घेतल्या. मग आता अधिकारच गेले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्याला अधिकारच नव्हता, कारण घटनेच्या दुरुस्तीनंतर तुम्हाला हे देता येत नाही. पण ते 50%च्या वर होतं आणि इतरही मुद्दे होते, गायकवाड आयोगाच्या अहवालाबद्दलचे मुद्दे होते. मग सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. मग मोदींनी 117वी घटनादुरुस्ती केली आणि आता ते राज्याला अधिकार दिलेले आहेत. मला स्वतःला असं वाटतं की हा विषय आत्ता तरी राज्य मागासवर्ग आयोग, राज्य सरकार, केंद्रीय मागासवर्ग आयोग आणि केंद्र सरकार या पातळीवर विचारात घ्यावा लागेल आणि त्या संबंधामध्ये तोडगा जो आहे तो या 4 पातळ्यांवर काढावा लागेल. सर, हा प्रश्न मी तुम्हाला विचारू का नको असं वाटतंय, कारण आत्ताचा जो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे हा शिंदे सरकारच्या काळामध्ये निघाला आणि अनेक दिवसांपासून ओबीसींच्या आरक्षणासाठी अनेक पक्ष मागणी करत आहेत, ओबीसींच्या लढ्यासाठी पुढे येत आहेत. पण आता काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका आहेत, तर श्रेयवादासाठी हा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जातील का? आता बघा, तुम्ही म्हणजे चांगलं केलं तुम्ही प्रश्न विचारला. ते त्याचं कारण असतं की आपण राजकीय चर्चेमध्ये अतिशय उघडपणाने आणि खुलेपणाने बोललं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये चर्चा हे महत्त्वाचं साधन असतं. बघा, एकनाथ शिंदे आधीसुद्धा मंत्रिमंडळात होते आणि ठाकरे सरकारच्या, अजित पवार सरकारच्या मंत्रिमंडळामधला जो एक ॲक्शन ग्रुप होता त्याच्यामध्ये पण स्वतः शिंदेसाहेब होते. त्यामुळे शिंदेसाहेब आधीही होते, आत्ताही आहेत. देवेंद्र फडणवीस त्या काळामध्ये विरोधी पक्षनेते होते, पण देवेंद्र फडणवीसांना विचारून विश्वासात घेऊन
प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचा सल्ला घेऊन काम झालेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीस साहेब हे विरोधी पक्षनेते असताना सुद्धा आयोगाच्या बैठका घ्यायचे, आयोगाशी बोलायचे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की खरं म्हणजे या दोघांनी, म्हणजे आधीच्या सरकारने आणि आताच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, याच्याबद्दल दोघांचे आभार. पण आता त्या दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई जेव्हा होईल की याचं श्रेय आहे का त्याचं श्रेय आहे, तर माझ्यासारखा एक तटस्थ अभ्यासक असं म्हणेल की या दोघांचंही ते श्रेय आहे. कारण आयोग नेमला होता तो ठाकरे सरकारच्या काळामध्ये, आयोगाचं कामकाज झालं ठाकरे सरकारच्या काळामध्ये, अहवाल तयार झाला ठाकरे सरकारच्या काळामध्ये, तो सादर करणं सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते मात्र या सरकारच्या काळात केलं गेलं. आणि ते वकील, सादर करण्याची पद्धत, त्याच्यासंबंधीची मांडणी, या सगळ्याच्यामध्ये त्या सरकारचं श्रेय असतंच. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की निवडणुकांमध्ये हीच श्रेयवादाची लढाई सगळ्यात मोठी असेल. आजपासून ती सुरू झाली आहे. माझ्यासारखा जो आहे तो पुन्हा पुन्हा त्या दोघांनाही सांगणार की बाबांनो, श्रेय घेताना एक लक्षात ठेवा, अजून प्रश्न सुटलेला संपलेला नाही. आत्ताशी एक पाऊल पुढे पडलं आहे. अजून तुम्हाला खरा मुद्दा आहे तो ओबीसीच्या शिक्षणाचा, आरोग्याचा, रोजगाराचा, त्यांच्या घरांचा. आज भटक्या विमुक्तांची भाग्यश्री अशी अवस्था आहे की पालांवर राहावं लागतं. आज या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावामध्ये. आणि पावसाळ्यात तर किती हाल होतात. मध्ये एक घटना सांगतो. एका बाईला साधं पाव चोरला एका हॉटेलमध्ये म्हणून अटक झाली. आणि तिला जेव्हा खटला चालला तेव्हा तिने काय मागितलं न्यायमूर्तींकडे, ती म्हणाली की मला तुम्ही 1 वर्षाची जेलची शिक्षा द्या. तर न्यायमूर्ती म्हणाले की असं नाही करता येत, एक पाव चोरला म्हणून 1 वर्ष नाही शिक्षा. ती म्हणली माझं बाळंतपण आलं आहे आणि जेलमध्येच माझं बाळंतपण सुरक्षित होऊ शकतं, कारण पालावर मी पावसाळ्यात राहू नाही शकत. आज या देशामध्ये अशा अवस्थेत जगणारे जे भटके विमुक्त आहेत ते सुद्धा यात आहेत. हा फक्त ओबीसींचा मुद्दा नाही आहे, भटके विमुक्त, एसबीसी, ओबीसी. आणि म्हणून मी असं म्हणेन की श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं, पण अजून प्रश्न खूप आहेत आणि ते सोडवायचेत. तेव्हा बापू हो, हे सगळे प्रश्न सोडवा आणि सगळे श्रेय घ्या, कारण ही शेवटी वोट बँक आहे आणि मतदान मिळवण्यासाठी हे सगळे लढणार. पण मला स्वतःला असं वाटतं की एक पाऊल पुढे पडलं, लढाई संपलेली नाही. धन्यवाद सर, पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद. खरं तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा जरी सुटलेला असला तरी ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, हे प्रश्न सुटणं आता महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनक्षा दिवटेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.